लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या कामांचा नारळ वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु राम गणेश गडकरी रंगायतांचे नूतनीकरण आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या दुरुस्तीच्या कामांना आचारसंहितेचा फटका बसणार असण्याची दाट शक्यता आहे. या कामांची निविदा प्रक्रिया अद्याप राबवण्यात आलेली नाहीये. या कामांसाठी आवश्यक असलेला निधी राज्य शासनाकडून महापालिकेला प्राप्त झालाय, तरी या कामांचा मुहूर्त हुकणार असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अंतर्गत ठाणे शहरात विविध विकास कामे हाती घेण्यात आले आहे. त्यातील रस्त्यांची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहे. राज्य शासनाकडून जरी रंगायतांच्या दुरुस्तीसाठी 8 कोटींचा खर्च मंजूर झाला असला तरी या कामाचा खर्च आणखीन 2 ते 3 कोटींनी वाढू शकतो, असा अंदाज महापालिकेच्या संबंधित विभागानं वर्तवला आहे. त्याचं नियोजन केलं जात आहे. तसेच ठाणेकरांना एक प्रकारे अभिमान वाटावा अशा पद्धतीनं दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेला वेळ जात असल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. परंतु मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याआधी या कामाच्या निविदा अंतिम होऊन वर्क ऑर्डर दिली गेली नाही तर दुरुस्तीची ही दोन्ही कामे आणखीन 3 महिने उशिरा सुरू होतील असा अंदाज वर्तवला जातोय.